ह्या शिवा पण लहान लहान लेकरीले बल्ला खेळवत असते. राम राम मंडळी, म्या म्हटलं आज आपण म्हटलं आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचा एक चांगला व्हिडिओ काढून येऊ म्हटलं. निघालो मग पै आपल्या मंडळात झाले. जे आपण गणपती बाप्पाच्या मंडळात असे कुचिन पोट्टे नसन तर तो मंडळ काहीच कामाचं नाही या जगात. आमच्या मंडळात तर भरून भरून असे पोट्टे आणि त्यातला एक तुमचा भाऊ पण आहे. आल्याबरोबर पाहिलं तर ह्या पोट्टेनं एक कांडच करून टाकला होता. ह्या लहान लेकराच्या उरावर फेब्रिकची डबीच टाकून दिलती. ज्या गुन्हेगारानं हा कांड केला होता तो गुन्हेगार आपल्याला रपकीने सापडून गेला, म्हणजे आपले तेजस भाऊ. जर कोणाले मारा गिराचा असन तर आपल्या जोडे एक डेंजर बॉडी बिल्डर आहे, म्हणजे आपल्या मंडळातले मन्नू भाऊ. इथं 27,000 वोल्टचा करंट चालू आहे या बोर्डात, पण ह्या पोट्टीला काहीच समजलं नाही. आमच्या मंडळातल्या डायरेक्ट कुचिन काळ्या करून टाकलं या पोट्टीनं. पब्लिक आपल्या मंडळात असे लहान लहान लेकरीचा लाळा करणारे पोट्टे पण आहे. त्यातला एक आपला यश भाऊ. दम हे तो रोके बता शेखावत असं म्हटल्याबरोबर डायरेक्ट जगातलं तिसरं महायुद्ध चालू झालं. म्या म्हटलं आपण जो काम से आए है वो काम अपन पूरा ही करके जाएंगे. एक गणपती बाप्पा का अच्छा सा व्हिडिओ निकाल कर जाएंगे पब्लिक. गणपती बाप्पाचा व्हिडिओ काढल्यानंतर डायरेक्ट मन्नून नकलीच्या 50-50च्या नोटेची माया अंगावर बरसातच करून टाकली. म्या म्हटलं पैसा ही पैसा आहे अपने पास. थोड्याच वेळा शिवराज त्याच्या पुतण्याला पण घेऊन आला कायच्यासाठी, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. म्या म्हटलं तुमच्या दोघी जोडी भल्ली खास दिसते म्हटलं बाबा. तेवढ्यात शिवानं एक डेंजर कांड करून टाकला, म्हणजे मन्नूले रडवलं. आमच्या मंडळातले पोट्टे करम करायला जाते पण कांडसून जाते, कसे होते ते कोणालाच माहित नाही. एवढ्यात पोट्टे म्हणे आता मन्नूची बारी संपली म्हणे, आता विराजवर बारी आली म्हणे. म्या म्हटलं ठीक आहे म्हटलं, मी ब्लॉग स्टार्ट करून देतो म्हटलं, तुम्ही काम चालू करा म्हटलं तुमचं. थोड्या वेळात ह्या पोट्टीनं डबल मन्नूरले एवढं बेकार रडवलं काही विषयच नाही. आता मन्नून कोणाच्या बापाला अटपे नाही. हे असे कांड पाहिल्याबरोबर मी डायरेक्ट घरी आलो. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय मंडळी.